अहो एवढी बिझी असते ना मी. म्हटलं कार काढली आहे, यांनी खूप दिवस झालं बोलवलं होतं, जाऊनच यावं. आणि ऑटोनं फिरणं मला अजिबात पटत नाही. आणि हे म्हणे कुठलं घर आहे सापडतंय का. म्हटलं ती चिमणीची रांगोळी काढली आहे ना, ते तिचं घर. कुंड्या फुटलेल्या तुझ्या गेल्या वर्षीच्या पण त्याच होत्या हो ना ग. साडी ना, अगं हेमांगी कवीची कलमकारी साडी, ती येल्लो कलरची बघितली. काय म्हटलं तुम्ही घेताय आणि आम्ही नाही घ्यायच्या. मग हे म्हटले घेऊनच टाक, तिची थोडी स्वस्तातली आहे. माझी कशी गुलाबी कलरमुळे महागातली आहे. पण ठीक आहे, ती कुठे आपण कुठे. पण असं चालतं. छान केलंय फर्निचर, स्वस्तात मस्त. आमच्या ह्यांनी 6 लाखाचे तर नुसते ते लाइटिंगच बसवलेत आणि झुंबरचे तर वेगळेच. मग मोत्याचे आहेत, ह्यांनी घेतलेत सोन्याचे. मला नाही बाई, जमतच नाही ते खोटं. आपलं सोन्याचे मोत्याचे दागिने कसे डिसेंट वाटतात, नाजूक साजूक छान आहेत ना, डिसेंट. माझ्याकडे 5 डोअरचा फ्रीज आहे. उन्हाळ्यात आम्ही एसी नाही लावत. याचं एक झाकण जरी उघडलं ना फ्रीजचं, घर थंड. मग काय बचत. पण हे म्हणतात नाही, एसी ही असू दे, सगळ्या रूम मध्ये एसी आहेत आमच्या. बरं झालं तुम्ही 1 BHK घेतलात. आमचं मोठं घर म्हणजे खरं सांगू, पाहुणे आले आणि एखाद्या बेडरूम मध्ये गेले ना, आम्हाला 4-5 दिवसांनंतर समजतं, अरे बापरे, हे पाहुणे तर आपल्याच घरात होते, एवढे दिवस राहिलेत. दुसरे पाहुणे आल्यानंतर समजतं हे 4-5 दिवस आपल्याच घरात आहेत. कळतच नाही, एवढं मोठं घर बांधलंय आम्ही.